तर जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज महाशिवरात्र आहे, तर महाशिवरात्री निमित्त तुम्हाला हार्दिक शुभेच्छा. तर आता आम्ही चाललो जयगडला फिरायला, मी आणि माझे मित्र. तुम्ही बघू शकता हे दोघे जण. तुम्ही आरेवारे बीचचा आनंद घेऊ शकता. तुम्हाला दाखवतो आरेवारे बीच. हे आरेवारेचं पूल आहे. वरून तुम्हाला दाखवतो अजून एकदम खतरनाक पॉईंट. फायनली काहीच मी जयगडला पोचलो आहे. तर आता जय विनायक मंदिराच्या इकडे आलेलो आहे मी. तुम्हाला दाखवतो जय विनायक मंदिर. खूप छान मंदिर आहे, शांत. आणि इकडे तर हे तुम्ही समोर बघू शकता, हा रोड काय सुंदर वाटतो. ते बाग आहे आणि ते समोर दिसतंय तुम्हाला मंदिर. चला मी तिकडे जाऊन तुम्हाला दाखवतो मंदिर. तर हे समोरचं मंदिर आहे, तुम्ही बघू शकता. खूप सुंदर आणि शांत असं मंदिर आहे इकडे. आणि साईडला तुम्ही बघू शकता बाग, स्वच्छता. आणि मला तिकडे जाऊन मंदिर दाखवतो. तर तुम्ही हे मंदिर बघू शकता, जय विनायक टेम्पल. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन दाखवतो मी कसं आहे, आणि बाप्पाचं दर्शन पण घडवून देतो मी तुम्हाला. तर चला आतमध्ये जाऊया. मंदिर मामा आहे यार. तर समोरच बाप्पा आहे, तुम्ही बघू शकता. गणपती बाप्पा मोरया. बाप्पा बघू शकता. ज्यांना कोणा दर्शन घ्यायचं त्यांनी घेऊ शकता बाप्पाचं. आतमधला असं जायचं होतं का नाही आता तर हा ऋतिक दादा आहे आमचा. हे ऋतिक इकडे बघ. मंदिर बघू शकता आतना, खूप सुंदर आहे. बाप्पाचं दर्शन तुम्हाला. तर मी आता तुम्हाला जयगडचा किल्ला दाखवतो. चला मग डायरेक्ट किल्ल्यावरच भेटूया आपण. तर फायनली गाईज मी जयगड किल्ल्यावर पोहोचलो आहे. तर तुम्हाला दाखवतो मी जयगड किल्ला. तर चला. हा समोरचा दिसत आहे तो जयगड किल्ला आहे, तुम्ही बघू शकता. तर तुम्हाला आतमध्ये जाऊन जयगड किल्ला पूर्ण दाखवतो आणि जयगड किल्ल्याची मी तुम्हाला माहिती सांगतो. तर चला आतमध्ये जाऊया. हा इकडे दरवाजा आहे, तुम्ही बघू शकता. बुरुज बघू शकता तुम्ही, केवढा उंच बुरुज आहे.
तर फायनली गाईस तुम्ही किल्ला बघू शकता. तर मी तुम्हाला शिवकालीन रूम दाखवतो, चला तर आतमध्ये जाऊन बघूया कसं होतं. तर तुम्ही बघू शकता आतमध्ये. तर तुम्ही बघू शकता ती बोट कशी ओढत नेत आहे. तर हा जयगड किल्ला तुम्ही बघू शकतो. तर हा जयगड किल्ला रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येतो. तर हा किल्ला समुद्र किनारीच्या बाजूलाच आहे. तुम्ही बघू शकता बाजूला समुद्र आहे आणि त्या समुद्राच्या बाजूलाच हा किल्ला आहे. तर हा जयगड किल्ला सुमारे 16व्या शतकाच्या काळात बांधला गेला होता. तर सुरुवातीला हा किल्ला विजापूरच्या आदिलशाही राजवटीत होता. त्यानंतर तो किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून आपल्या स्वराज्यात सामील केला. त्यानंतर पुढे काल काय हा किल्ला ब्रिटिशांच्या ताब्यात राहिला. तुम्ही बघू शकता हा किल्ला. तर हा किल्ला समुद्र मार्गावर नजर ठेवण्यासाठी बांधण्यात आला होता. तर त्याकालीन शत्रूंच्या जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी व संरक्षणासाठी हा किल्ला खूप उपयोगी पडत होता. त्यामुळे हा किल्ला बांधण्यात आला होता. म्हणून हा किल्ला. तर किल्ला पूर्ण बघून झालेला आहे. बघितला असता तुम्ही. तर चला आता आम्ही पण निघतो घरी. टाटा बाय बाय.